नमस्कार मंडळी. नमस्कार. तर आपण नरेश नाईक सरांच्या सोबत बोलतोय आणि त्यांचा आता पहिल्या 2 भागामध्ये आपण त्यांचा प्रवास पाहिला की कसा म्हणजे सुरुवात कशी झाली आणि आज काय आहे. म्हणजे केवढं मोठे अचिव्हमेंट आहे की कॅस्ट्रॉलचं पहिलं सर्व्हिस सेंटर इंडियामधलं झालेलं आहे आणि खूप मोठी अचिव्हमेंट आहे ते. आणि TUV जे ऑडिट करतात सर्व्हिस सेंटरला आणि मार्क्स देतात, हायेस्ट पॉईंट 5 असतं, ते 2 वेळा 5 पॉईंट मिळाले आणि एकदम कमी सर्व्हिस स्टेशनना ते मिळालेले आहेत, बरोबर आहे. त्यामधले एक आहेत. आणि कॅस्ट्रॉल म्हणजे जे काही इव्हेंट होतं त्याच्यामध्ये डीलर वगैरे सोडून गॅरेजमधून म्हणजे ज्यांचं प्रायव्हेट गॅरेज आहे त्याच्यातून तुम्हालाच बोलवतात ते. म्हणजे ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि दुसरी गोष्ट की आता हे सगळं जे झालं, आता पुढचं तुम्हाला विचारायचं की आज कस्टमर बेस किती आहे. त्यावेळी 3,500 म्हणत, आता किती बेस आहे? आज माझा जवळपास 18,000 कस्टमर बेस आहे. 18,000 कस्टमर बेस आहे. आणि पर डे जवळपास 25 ते 30 गाडी पर डे आमच्या सर्व्हिसहून निघतात इकडनं. सर्व्हिसहून निघतात. म्हणजे सगळं होतंय. डेंटिंग पेंटिंग पण शेजारीच आहे इथे. सगळं पेंटिंग पासून सगळे आता आपल्याकडे इव्हन आता AC चे काम म्हणा, डेंटिंग पेंटिंग म्हणा, सिरामिक कोटिंग म्हणा, ऍक्सेसरीज फिटिंग म्हणा, सगळे काम आता करतात सगळे काम. बरोबर. आता आपण या पॉइंटवर येणार आहे की तुमचं आता 25 वर्ष झालेले आहेत, म्हणजे एक पाव शतक आपण म्हणूया. तर याच्यामध्ये आता तुम्हाला आम्ही प्युअर टेक्निकल मध्ये जरा काय विचारणार आहे की आमची दुसरी एक सिरीज आहे अनुभवाचे बोल म्हणून, त्याच्यामध्ये जरा तुम्हाला मी घेऊन जातो आता की अनुभव तुमचा कसा आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही 2000 साली सर्व्हिसिंग सुरू केला, 99ला स्वतःच हे, किंवा म्हणा त्याच्या आधी तुम्ही जे काम केलं होंडामध्ये किंवा आता कसे बदल होत गेले जरा टप्प्याटप्प्याने जरा सांगाल का? म्हणजे इन जनरल सगळं. आता तुम्ही म्हणा गाडी म्हटली की पार्ट भरपूर आले, बरोबर. आधी मुव्हिंग पार्ट भरपूर, आता इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये पार्ट एकदमच कमी मुव्हिंग. म्हणजे हे कसे बदल होत गेले किंवा काय काय हे गेले, तर आता त्याच्यावर जरा फोकस टाका. आता जेव्हा मी सांगितलं सुरुवातीला आपल्याकडे दररोज 1 या 2 गाडी यायच्या, आजच्या तारीखला 30 ते 40 गाडी येतात. 30 ते 40 गाडी रोज येतात सगळ्या कामाला मिळून, है ना. म्हणजे हे फक्त आपलं नाही ग्रोथ झालेलं आहे, गाडी पण भरपूर वाढली मार्केट. बरोबर आहे. बरोबर. जसं गाडी वाढतंय तसं पॉल्युशन पण वाढतंय. पॉल्युशन नॉर्म्स आलं की मग काही ना काही गव्हर्नमेंटला पण काहीतरी डिसिजन करायला लागतो की काहीतरी कमी करायला पाहिजे पॉल्युशन कमी करण्यासाठी. बरोबर आहे. त्या हिशोबाने गाडीमध्ये बदल होत गेलं. BS1, BS2, BS3, BS4, BS6 आता पोहोचले आम्ही. हे सगळे पॉल्युशन कंट्रोल व्हायला पाहिजे आणि फ्युल कमी यूज व्हायला पाहिजे. मग आता पोल्युशन कंट्रोल केलं म्हणजे नेमकं कशावर काम केलं त्यांनी, काय केलं? आता सुरुवातीपासून सांगतो तुम्हाला. पहिला कार्बोरेटर होता. कार्बोरेटरचं काम काय सांगा? कार्बोरेटर एक सिंपल टेक्नॉलॉजी आहे.
जेव्हा तुम्ही ॲक्सेशन करतात ते त्याला निडल दिलं असतं, निडलनी पेट्रोल कार्बोरेटरमध्ये टाकतोय डायरेक्ट, हा आणि ते खालून एअर फिल्टरने एअर येतोय, हा. एअर आणि पेट्रोल एकत्र मिक्स होऊन हा. स्प्रे होतोय आत इंजिनच्या आत हा हा इनलेट मॅनिफोल्डला, हा. आणि इनलेट मॅनिफोल्डनं जेव्हा पिस्टनवरती गेलं तिथं स्पार्क येतो, स्पार्क लगे बर्न झालं आणि पुढे सायन्सवरून निघून गेलं. निघून झालं. हा त्याला एक प्रॉपर कॅल्क्युलेशन नाही की किती फ्युल बर्न झालं किती नाही झालं, त्याच्यामध्ये वेस्टेज खूप जास्त होतं हा आधी. आधी. हा. आणि नॉर्मली कसं होय, कार्बोरेटर ॲट अ टाइम सेम लाईनने फ्यूल टाकतोय, हा. आणि तुमचे पिस्टन 3 असू 4 असू द्या, 4 लाईनला पेट्रोल जातात, आणि जेव्हा वॉल ओपन झालं तिकडं तेव्हा स्प्रे होतं आणि गाडी स्टार्ट होते, स्टार्ट होते. बर्न हा. होते. हा. तिथं फ्युलचं वेस्टेज खूप जास्त होतं, त्यामुळं गाडी धूर मारायचे, दूर मारायचे. आधीच्या गाड्या भरपूर दूर धूर मारायचे. मारायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर आलं MPFI टेक्नॉलॉजी. MPFI मध्ये कसं झालं, त्याला इंजेक्टर आले हा. 4 इंडिव्हिज्युअल इंजेक्टर आहे. 3 पिस्टन असलं 3 इंजेक्टर, 4 पिस्टन असलं 4 म्हणजे इंजेक्टर. प्रत्येक पिस्टनला एक इंजेक्टर आहे. हम्म. जेव्हा ज्या पिस्टन ओपन होतंय तेव्हा त्याच इंजेक्टर स्प्रे करणार, बाकीचे 3 बंद राहणार, हा. म्हणजे तिथं वेस्टेज थोडं कमी झालं. म्हणजे सगळ्या पिस्टनना ऍट अ टाइम नाही, ज्याचं ओपन होईल हा त्यावेळेस त्याच वेळी ते स्प्रे करणार, म्हणून तिथं वेस्टेज कमी झालं, फ्यूल थोडं कंझम्पशन कमी होत गेलं, म्हणजे मायलेज मायलेज वाढलं गाडीचे, सायलेन्सरमध्ये धूर निघायचे प्रमाण कमी झालं. हा. ठीक आहे. हे सेकंड स्टेजला म्हणजे कंपनीने थोडं डेव्हलप केले, हा. आणि ह्याच्याने पॉल्युशनमध्ये थोडा फरक येत गेला बऱ्याच स्टेजमध्ये. तो नॉर्मल सायलेन्सर होता. सायलेन्सर हा. पहिला फक्त सायलेन्सर राहायचं, त्याच्यामध्ये फक्त साऊंड कमी करण्यासाठी सायलेन्सरमध्ये काहीतरी टाकून हे ग्लास फायबर म्हणा काहीतरी टाकून फक्त साऊंडसाठी कमी करत होतं कमी करत होतं. सुरुवातीला. हा. आता आलं पॉल्युशनचे प्रश्न, पॉल्युशन कमी करायला लागले. पॉल्युशन कमी करण्यासाठी BS2 पासून चालू झालं कॅथलेटिक कन्व्हर्टर. ओके. कॅथलेटिक कन्व्हर्टर हे असं पार्ट आहे, हे जे होणारे पॉल्युशनला थांबवतोय आणि ते थोडा फिल्टर करून पुढे पाठवतो. म्हणजे जे पॉइझनस पार्ट आहे ते सगळे शोषले जातात आणि पुढचं बाकी पाठवत होतं. ते एक प्रमाणाने BS2 पासून ते चालू झालं कॅथलेटिक कन्व्हर्टर. नंतर आलं आता BS4 आणि BS6. BS4 पर्यंत कॅथलेटिक कन्व्हर्टर होता. आता BS6 जेव्हा आलं इथं आलं DPF. म्हणजे काय ते डिझेल पर्टिक्युलर फिल्टर म्हणून. सायलेन्सर मध्ये अजून पुढे अजून एक डिझेल पर्टिक्युलर फिल्टर. हा. हे काय करतोय, नॉक्सला फोडतो, म्हणजे जे सायलेन्सर मध्ये निघणारा जे धूर आहे त्याला फोडतोय. त्याला फोडून त्याला ऑक्सिजन मध्ये कन्वर्ट करतोय. ऑक्सिजन मध्ये कन्वर्ट करून प्युअर ऑक्सिजन सायलेन्सरवरून बाहेर पडायला पाहिजे. ओके. म्हणजे पॉल्युशन पूर्ण प्रमाणे कमी व्हायला पाहिजे. ओके. हे BS6 मध्ये आलंय. म्हणजे BS6 मध्ये अचीव्ह झाले. हा, BS6 मध्ये अचीव्ह झाले. माझा ऑक्सिजन पूर्ण बाहेर पडतोय, बाकी काही पार्ट नाही, भरपूर प्रमाणात कमी झाला. म्हणजे पॉल्युशन आहे 100% होणार नाही, मॅक्झिमम प्रमाणात पॉल्युशन कमी केलं करायसाठी BS6 काढलेत. त्यांनी BS6 मध्ये कॅथलेटिक कन्व्हर्टरच्या जागेवरती DPF लावलं त्यांनी. DPF वरनं बाहेर निघणार, DPF वरनं पुढे गेलं की कॅथलेटिक कन्व्हर्टर आहे, त्याच्या पुढे मापलर आहे, मग सायन्सवरनं दूर बाहेर निघणार. ओके. असं आहे. त्याच्यामध्ये पण भरपूर टेक्नॉलॉजी ऍड केले. नॉक सेन्सर टाकलंय. नॉक सेन्सरचे काम आहे इंजिनच्या नॉकिंगला ते मेजर करतोय. इंजिन नॉक करतो म्हणजे कुठेतरी फ्यूल प्रॉपर बर्न होत नाहीये, ते मेसेज पाठवतो पंपला, तो फ्यूल कमी पाठव. इंजिन लॉकिंग करायला चालू झाला, बरोबर. आता सेन्सर्स वाढवले. एअरमार्क सेन्सर टाकलं गाडीमध्ये. एअरमार्क सेन्सर काम करतोय, फ्यूल बरोबर एअरला कंट्रोल करतोय. म्हणजे किती यायला पाहिजे. आता नॉर्मली कसं आहे, आपण घरी चूल पेटवतो, बरोबर. जेव्हा धूर निघतोय तेव्हा थोडं फुकलं की व्यवस्थित होतं, बरोबर. सेम तसं टेक्नॉलॉजी गाडीमध्ये आहे. फ्यूल आलं, त्याचा प्रॉपर एअर भेटलं नाही, ऑक्सिजन भेटलं नाही, मग तिथं धूर यायला सुरू होतं गाडीला. मग ऑक्सिजन सेन्सर ठरवतं की आता एवढं फ्यूलला किती ऑक्सिजन सोडायला पाहिजे, म्हणून त्यांनी ऑक्सिजन सेन्सर लावलंय. ऑक्सिजन सेन्सर मग जेवढं फ्यूलच्या हिशोबाने एअर पाठवतं किंवा फ्यूल कमी करतोय त्या हिशोबाने मग फ्यूल बर्न 100% व्हायला पाहिजे. 100% फ्यूल बर्न नाही झालं, बर्न झालं फ्यूलमध्ये पण सायन्समध्ये काय निघतो बाबा, तिथे टाकलंय EGR, एक्झॉस्ट गॅस रिसायकल म्हणून एक युनिट टाकलंय. ते काय करतोय, निघणाऱ्या एक्झॉस्ट गॅसला परत घेऊन परत फिल्टर करून परत पुढे पाठवतोय, इंजिनला पाठवतोय. त्याच्यामध्ये चुकून थोडंफार फ्यूल असेल ते परत बर्न होऊन परत सायन्सर निघायला पाहिजे.
ओ ओ ओ ओ असं टेक्नॉलॉजीमध्ये भरपूर चेंजेस होत म्हणजे आपण जे म्हणतो ना, आता आमची देखील जीप होती, हा. मी 10वीला होतो त्यावेळी, तर जीप मध्ये मागे बघितलं तर काहीतरी असे तुकडे बाहेर पडलेले दिसायचे हा. बर्न होतले. आता ते दिसणार नाही दिसणार नाही, याच्यामुळे, कारण का पूर्ण कम्प्लीट बर्न होऊन बाहेर निघणार. मग ही टेक्नॉलॉजी, मग सुरुवातीला हे काही नव्हतं. सुरुवातीला काही नव्हतं. सुरुवातीला फक्त पिकअप वाढण्यासाठी पेट्रोलचे थोडं पर्सेंटेज ओपन केलं, थोडं पेट्रोल वाढणं, गाडी पिकअप वाढलं. सायन्सचं त्याकडे कोणी बघत नव्हतं, सायन्सचं किती जोर निघतो ते बघत नव्हतं पहिलं. बघत नव्हतं. त्यानंतर ABS एक आलं. हा, आधी- ब्रेकिंग सिस्टम आधी IBS नव्हतीच. नव्हता. आता अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टीम न ब्रेकिंग सिस्टीम पण झाली. हा. पुन्हा आधी डिस्क ब्रेक नव्हते ना, काय डिस्क ब्रेक? डिस्क ब्रेक बऱ्याच वर्षानंतर चालू झालं. जवळ 2007 पासून ब्रेक जे आहे मोठ्या गाडीला पहिल्यापासून आहे. फ्रंटला ब्रेक डिस्क आहे, मागं लायनर असतात. लायनर. फक्त ABS सिस्टम बरेच वर्षानंतर इंडियाला आले. हा. ABS सिस्टम अँटीलॉकिंग ब्रेकिंग सिस्टम आहे. याच्यामध्ये कसं आहे, पहिलं समजा गाडी तुम्ही स्पीडने चाललेत, एखादा व्हील रोडच्या खाली गेलं किंवा सँडमध्ये गेलं समजा, किंवा पाणीमध्ये गेलं, तुम्ही ब्रेक मारलं की ते व्हील जोरात स्लिप मारायचे हा, बरोबर. आणि गाडी स्किड होऊन टर्न होऊन जायच्या. कारण ब्रेक तर चारही व्हील ऍट अ टाइम पकडणार, बरोबर. आणि इथं पाणी असल्यामुळे हे स्लिप मारतो, बाकीचे 3 हळूहळू कंट्रोल येतात. अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टम काय करतोय, चारही व्हीलला 4 सेन्सर दिलेले. ते चारही व्हीलचे रोटेशन चेक करतो, ह्या व्हील किती फिरतोय, ह्या व्हील किती फिरतोय, ह्या व्हील किती फिरतोय. तुम्ही ब्रेक मारल्यानंतर चारही व्हील ऍट अ टाइम सेम कंडिशनला दाबायला पाहिजे. समजा एक व्हील पाणीमध्ये आहे, तेव्हा काय होतं, ते स्लिप होतं ना, ते सेन्सर लगेच त्याला सोडून टाकतो, व्हीलला न्यूट्रल करून टाकतोय, आणि 3 व्हील ब्रेक पकडतात. तेव्हा गाडी स्किड होत नाही, 3 व्हील मध्ये कंट्रोल आहे. कंट्रोल जाते. हे अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टम म्हणजे खालचं जे फ्लोअर आहे त्याच्यामध्ये देखील हार्ड आहे का सॉफ्ट आहे, त्याच्यावर देखील ते अँटीलॉक ब्रेक सिस्टम काम ते फक्त रोटेशन चेक करतोय. ह्या व्हील किती फिरलाय, ह्या व्हील किती फिरलाय. समजा हा जास्त फिरतो आणि हा कमी फिरतो, म्हणजे इथं काहीतरी प्रॉब्लेम आहे, इथं काहीतरी स्लिप होतात, म्हणून त्याला न्यूट्रल करून टाकतोय. बाकी 3 व्हीलला पकडतात, म्हणून गाडी स्किड होत नाही. स्किड होत नाही. म्हणजे हा झाला ब्रेकिंग सिस्टम मध्ये. दुसरी गोष्ट तुमचं आता तुम्ही सांगितलं हे फ्युएल सिस्टीमला झालं. दुसरी गोष्ट आता मला तुम्हाला दुसरं विचारायचं आहे की आधी आपण पेट्रोल डिझेलच होतं, त्यानंतर LPG आलं, CNG आलं, आता इलेक्ट्रिक व्हेकल आहे, इलेक्ट्रिकल सप्लाय. याच्यामध्ये कसं तुम्ही बघताय, म्हणजे आधीच म्हणा? हे दोन्ही रिझन आहे, एक तर पॉल्युशनच्या, दुसरं इकॉनॉमीचे. इकॉनॉमी. हा, दोन्ही हे बघायला पाहिजे. त्या हिशोबाने पहिल्या सुरुवातीला आलं LPG. LPG मध्ये कसं होत होतं, जे पेट्रोल गाडी आहे त्याला आपण गॅस फिटिंग करून तिकडनं गॅस सप्लाय करायचं, कारण गॅस स्वस्त भेटत होतं. इंजिन तेच आहे, टेक्नॉलॉजी त्याचे सगळं सेम आहे, फक्त एक टँक वाढलं मागं आणि LPG चालू झाला. LPG स्वस्त भेटत होतं, पण काही कारणाने नंतर LPG पासून CNG स्वस्त भेटायला सुरू झालं. बरोबर. आणि टेक्नॉलॉजीमध्ये चेंज झालं, LPG बंद झालं, CNG चालू झालं. आणि CNGची पण सेम टेक्नॉलॉजी होतं, पण स्वस्तामध्ये भेटतो आणि सेम पेट्रोल सगळं काम करतोय. आणि CNG मध्ये पॉल्युशनचे प्रमाण फार कमी होतं LPG पेक्षा CNG मध्ये कमी आहे. कारण LPGचे बर्निंग पॉवर थोडं कमी आहे. नॉर्मली LPG 100% बर्न होत नाहीये, तिकडनं पण थोडं पॉल्युशन निघत होतं. जेव्हा CNG आलं, CNGचे बर्निंग पॉवर खूप जास्त आहे. आणि CNG नॅचरल गॅस असल्यामुळं ते सोर्स पण खूप जास्त होतं भेटायला, म्हणून CNG वाढलं. CNGच्या नंतर पॉल्युशन अजून कमी झाला. हे टेक्नॉलॉजी हळूहळू डेव्हलप होत गेलं. मग आता मेंटेनन्स पॉईंट, आता आपला मेन पॉईंट मेंटेनन्स बघितलं तर डिझेल, पेट्रोल आणि गॅसेस मध्ये मेंटेनन्स कसं आहे, म्हणजे गाडीचा मेंटेनन्स कमी जास्त कसं असते, काय त्याचा काही फरक पडत नाही जास्त? तर सगळ्या गाडीमध्ये एवढा फरक पडत नाहीये. आता कंपनी पण मॉडेल वाईज चेंज करतो. पहिले SOHC म्हणून, म्हणजे सिंगल ओव्हरहेड कॅम्पशॉफ्ट राहायचं. सिंगल ओव्हरहेड कॅम्पशॉफ्ट मध्ये कसं आहे, वरती एकच कॅम्पशॉफ्ट, खाली क्रँक, त्याला चेननी फिरायचं आणि ते इंजिन त्याच स्पीडने फिरायचं. मग कंपनीने काय केलं, DOHC आणलंय, डबल ओव्हरहेड कॅम्पशॉफ्ट. 2 कॅम्पशॉफ्ट दिले की त्याला वॉलला, इनलेटला आणि एक्झॉस्टला वेगवेगळे फिरू शकत होतं, तरी प्रेशर वाढलं, मग त्याला गाडीला ताकद वाढलं, पिकअप वाढलं, कमी फ्युल मध्ये गाडी जास्त इंजिन रन होऊ शकतो. टेक्नॉलॉजी मध्ये चेंज झालं, ते आलं. बरोबर. पहिला फक्त 8 वॉल राहायचे, म्हणजे इनलेटला 4, एक्झॉस्टला 4. मग कंपनीने एक्झॉस्टला वॉल वाढवले, इनलेटला वॉल वाढवले, 2 वॉल द्यायला सुरू केलं, म्हणजे लवकर फ्युल भरवलं पाहिजे आणि लवकर निघाला पाहिजे, कमी फ्युल मध्ये जास्त इफिशियन्सी. असं कंपनीने एक चेंज करत गेलं. त्याच्यानंतर आता जे आले EV, इलेक्ट्रिक व्हेकल.
मग त्याच्यामध्ये काय झालंय म्हणजे आता पूर्ण मुव्हिंग पार्ट भरपूरच कमी झालेत. हो, ईव्हीमध्ये मुव्हिंग पार्ट भरपूर कमी झालं. मेन म्हणजे सर्व्हिस, जे गाडीचे सर्व्हिसिंग करायचे म्हणत हा. होता ते शब्दात निघून गेला इकडनं. म्हणजे काय झालंय त्या गाड्यांना सर्व्हिसिंग आहे ना खरं? सर्व्हिसिंग आहे म्हणजे कसं आहे, आता पहिलं तुम्हाला होतं 10,000 किलोमीटर आलं की गाडी ऑइल चेंज करायला पाहिजे कंपल्सरी आहे ना. इंजिन ऑइल म्हणा, गिअर ऑइल म्हणा, चेंज करायला लागतो कंपल्सरी. आता ह्याच्यामध्ये ते ऑइलचे प्रश्नच मिटलं ना. ऑइल नाही, याच्यामध्ये कुलंट आय थिंक येते. कुलंट आहे, कूलिंग सिस्टम आहे, एसी सिस्टम आहे, हे 2 टेक्नॉलॉजी आहे. गिअरबॉक्स आहे, ब्रेकिंग सिस्टम आहे, सस्पेन्शन आहे, बाकी सगळं आहे, फक्त इंजिन नाही आहे. इंजिन नाही. लोकांना असं वाटतं की ईव्ही घेतलं म्हणजे कामच नाही आहे. काम नाही, काम भरपूर आहे. काम निघणारच आहे ना हा. त्याला. तर ते नाही, दुसरी गोष्ट आता इंजिन ऑइलचं आपण आता मेन म्हणजे कॅस्ट्रोल इंजिन ऑइल. हा, इंजिन ऑइल मध्ये कसे बदल होत गेले? आधी कसं होतं आणि काय म्हणजे आता आपण म्हणतो ना दर 10,000 किलोमीटरला बाबा घे किंवा दर 15,000 किलोमीटरला तुला चेंज करायला पाहिजे. त्यावेळी कसं होतं काय म्हणजे आधी तसं सुरुवातीला पहिला होतं फक्त इंजिन ऑइल, गिअर ऑइल एवढंच लोकांना माहित होतं. गाडीला काय करायचं, हा इंजिन ऑइल चेंज करायचं. त्याच्यामध्ये फार टेक्नॉलॉजी नव्हतं. 5W40 आता सगळं आलेलं आहे. पहिला 2040 किंवा 1540 हे 2 ऑइल होतं. पेट्रोल गाडीसाठी 2040 वापरायचं, डिझेलसाठी 1540 वापरायचं आपण नॉर्मल सुरुवातीला. हे काय आहे 1540? हे ग्रेड आहे, हे टेम्परेचर आणि विस्कॉसिटीला हे करतोय, मेंटेन करतोय. आता 1540 म्हटलं की टेम्परेचर 15 डिग्रीपर्यंत खाली यायला पाहिजे. ते हिशोबाने एक टेम्परेचर ठरवलं असतं म्हणजे 15 W40. आणि हे विस्कॉसिटी म्हणजे ऑइल किती गाढ पाहिजे, जाड पाहिजे आणि किती टेम्परेचर पर्यंत चालायला पाहिजे, हे 2 ठरवत होता. आता जसं जसं टेक्नॉलॉजी वाढत गेलं, इंजिनचे स्पीड वाढत गेले, इंजिनचे साईज छोटं होत गेले, वेट कमी होत गेलं. पहिला ह्याच्या ब्लॉक याच्या आता अल्युमिनियम ब्लॉक याच्या झाला, बरोबर. वेट म्हणजे वेट कमी करायला गेलं, लेस कमी करण्यासाठी. वेट कमी करण्यासाठी अल्युमिनियम ब्लॉक आणायला सुरू केला. पिस्टनचे साईज छोटं होत गेले, इंजिनचे साईज छोटं होत गेले आणि इंजिनचे स्पीड वाढत गेलं, RPM वाढत गेलं. त्या हिशोबाने ऑइलमध्ये पण डेव्हलप करायला लागलं. म्हणजे आता काय होतंय की बाबा आधीपेक्षा कम्पेअर केलं तर आता स्पीड पण वाढलं, इंजिनचं हे कमी झालं. दुसरी गोष्ट काय झाली, आधी जेवढ्या गाड्या फिरवत नव्हते, आता गाडीतूनच माणूस भरपूर लांब जातो. म्हणजे आता आपण पुण्यात आहे तर दिल्लीमध्ये देखील गाडी घेऊन जातात माणसं, काही वाटत नाही कारण का एवढं कम्फर्ट आलेलं आहे. मग याच्या हिशोबानं ऑइलमध्ये देखील चेंज. हो, ऑइलमध्ये चेंजेस झालं. कारण पहिले कसं आहे, आपण कुठे गावाकडे जायचं म्हटलं तरी 100 किलोमीटर गाडी थांबवायच्या, बॉनेट ओपन करून ठेवा, थंड होऊ द्या, मग पुढे जा. आता टाइमचे व्हॅल्यू वाढलं. टाइमचे व्हॅल्यू वाढलं म्हणून कोणी थांबत नाहीये. आणि इंजिन तसं सतत 400 किलोमीटर 500 किलोमीटर कंटिन्यू रन व्हायला पाहिजे. रन व्हायला सगळ्यात मेन इम्पॉर्टंट त्याला पाणी पाहिजे, म्हणजे कुलंट पाहिजे आणि ऑइल पाहिजे. म्हणून ऑइलमध्ये खूप प्रचंड बदलाव आला. सिंथेटिक ऑइल मार्केटला चालू झाला आहे. सिंथेटिक ऑइल मध्ये काय फरक केला त्याने? काय सिंथेटिक टेक्नॉलॉजी असं आहे की सिंथेटिक ऑइल किती पण टेम्परेचर असू द्या तिथं पण सेम परफॉर्मन्स देतोय, थंड असू द्या तरी सेम परफॉर्मन्स देतोय. आणि सिंथेटिक ऑइलचे लाईफ जास्त आहे. आणि नॉर्मली बाकी ऑइल थोडंफार काळं पडलं ना मग लुब्रिकंट त्यामुळे निघून जातोच. सिंथेटिक ऑइल मध्ये तसं नसतं. ऑइल दिसायला काळं दिसेल पण त्याचं लुब्रिकंट पॉवर तेवढंच असतं त्याला. ओके, असं आहे. म्हणजे ते त्याची लुब्रिकेशनची जी प्रॉपर्टी ती चेंज होत नाहीये. त्याच्यामध्ये बदल गेला. आणि आता बघा, पहिलं फक्त 2 होतं, आता 016, 020, 030, 540, 530, 040, 060 एवढं व्हरायटी ऑइल झालं. आणि सगळे कंपनी त्यांच्या इंजिनच्या हिशोबाने ऑइल रेकमेंड करतात. आता BS6च्या पेट्रोल गाडी म्हणा, त्याला 016 म्हणजे गाडी ऑइल इतकं पातळ आहे की ते पाणी सगळं दिसायला. म्हणजे स्टार्ट केलं की इनिशियल स्टेजला विदिन सेकंड वरतीपर्यंत ऑइल पोचायला पाहिजे. आणि इंजिन छोटं झालं म्हणून लाईन्स छोटं झालं, ऑइलचं जे जाणारे जागा आहे ते बारीक झालं, विस्कॉसिटी तेवढं पातळ पाहिजे त्याला. ओके. आणि पातळ केलं की त्याची कॅपॅसिटी पण पाहिजे त्याला, म्हणून सिंथेटिक ऑइल यूज करायला सुरुवात केली. ओके. म्हणजे हे डिझाईन नुसार सगळे चेंज होत. चेंज होत जातात. तर काही गाडी असं आहे की आपण त्याला दुसरं ऑइल टाकलं गाडी चालतच नाही, लगेच इंजिन ऑइल लागतोय. तेच वापरायचं, तेच वापरायला लागतो. कारण त्याच्या आतलं ऑइलचे लाईन इतकं बारीक असतात ते, त्याच्यामध्ये ते ऑइल पास व्हायला पाहिजे. त्याला क्विक पिस्टनच्या रिंगला म्हणा, कनेक्टिंग बेरिंगला म्हणा, थ्रस्ट वॉशरला, ते त्या ठिकाणी तिथं क्विक ऑइल जायला पाहिजे. म्हणून ते ऑइलचे विस्कॉसिटी कंपनीने ठरवून दिलेले आणि त्याचप्रमाणे आपल्याला ऑइल वापरायला लागतो.
दुसरं कुठलं वापरून दुसरं चालत कुठलं नाही. वापरून चालत नाही. आधीसारखं कुठलंही भेटलं आणलं टाकलं असं होत नाही, मला आता दुसरा पॉईंट विचारायचा. जसं आता मी देखील पेपरमध्ये वाचतोय म्हणा किंवा बाहेर तर आपण पाहायला गेलं गुगलवर तर भरपूर मिळते की एक गाडी, कोणतीही गाडी घ्या आत्ताची, आता सुरुवातीची आपण अँबॅसेडर घेतली किंवा जीप घेतली कुठली ती आपली, ती आणि आत्ताची गाडी, त्यावेळी तर कम्प्युटर काही नव्हतं गाडीमध्ये, नव्हतं, सगळं मेकॅनिकल होतं. आज गाडी बघायला गेलं, तुमच्याकडे कोणतीही गाडी आज सर्व्हिसिंगला आली तर तुम्ही काय करताय, पहिला ते डिस्प्ले घेताय, स्कॅनर होतं त्याला, ते काय ऑन बोर्ड डायग्नोसिस म्हणतो त्याला काय म्हणतो आपण, ऑन बोर्ड डायग्नोसिस, OBDI, ऑन बोर्ड डायग्नोसिस. आता म्हणजे याचा अर्थ काय झालेला आहे की आजच्या गाड्यांमध्ये एवढ्या चिप आलेत किंवा एवढे कम्प्युटर्स आपण म्हणूया, कारण का तिथे आपण बोलल्याप्रमाणे कंट्रोल करतात, तरी बऱ्यापैकी किती कम्प्युटर्स आहेत आता गाड्यांमध्ये. कम्प्युटर मीन्स गाडीमध्ये आता सगळ्यात माझं ECM, इंजिन कंट्रोल मॉड्यूल ECM दिलेलं आहे. ECM काय करतोय, इंजिनचे टोटल परफॉर्मन्स इंजिन ECM बघतोय. सगळं ते म्हणजे ब्रेन सारखं आहे. सगळ्या ठिकाणी सेन्सर दिलेलं आहे, ऑटो सेन्सर, मॅप सेन्सर, TP सेन्सर, नॉक सेन्सर, सगळे सेन्सर दिलेले आहे. सगळे सेन्सरला ECM कंट्रोल करतोय. आता गाडीमध्ये काही प्रॉब्लेम आला बाबा, लगेच एक माल फंक्शन लाईट लागतो, बरोबर आहे, बरोबर. मग आम्ही स्कॅनर लावलं की ते ECM मध्ये ते फॉल्ट कोड सेव्ह झाले असतात आणि त्यामुळे माहिती पडतं की एक्झॅक्टली कुठला फॉल्ट कोड आहे. पहिलं कसं आहे, मेकॅनिक आपल्या डोक्याने काम करायचे, आता आपल्याला डोक्याने काम करायला नाही. म्हणजे ते विचारणार आहे की सुरुवातीला जेव्हा गाडी तुमच्याकडे यायची, आता समजा मी तुम्हाला 2000 मध्ये गाडी घेऊन आलो असतो किंवा कोणतरी एक त्यावेळी आला माणूस, तर तो सांगणार नाही गाडी अशी वाटली किंवा तू सर्व्हिसिंग करून चालवून बघ, तू चालवणार आणि बघणार बाबा कसं आहे काय. आता तसं नाही, गाडी आली की सोडली की तुम्ही ते सिस्टीम सगळ्यात पहिला डायग्नोस करून आपण एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे. जसं आता पहिलं हॉस्पिटलला गेले डॉक्टर गोळ्या देऊन द्यायचे, बाबा एवढ्या गोळ्या घ्या, उद्या बरं असेल परत ये, बरोबर. आता तसं म्हणत नाही, डायरेक्ट गेला की म्हणतो तू एवढं टेस्ट करू नये, टेस्ट करू, हे टेस्ट कर, हे टेस्ट कर. टेस्टचे काम जसं माणसामध्ये वाढलं तसं आता गाडीमध्ये पण वाढलं. आता म्हणजे याच्यामध्ये कम्प्युटर्स एंट्री मारल्यामुळे ते सगळं झालेलं आहे. मग आता सोपं झालंय का अवघड झालंय म्हणायचं सर्व्हिसिंग? एका प्रकारे सोपं पण झालंय, कारण आधी कसं आहे, आपण कुठेतरी चुकीच्या डायरेक्शनला जायचं, सगळ्यांचा विचार वेगळा असा. आता मी बघितलं, मला नॉकिंग वेगळं काय ते वाटतं, मला इंजिन वाटतंय. जो इलेक्ट्रिकल माणूस असेल ना, तो इंजिनचं बघत नाही, तो त्याला अल्टरनेटिव्ह मध्ये आवाज दिसतोय, बरोबर. तुम्ही दाता डॉक्टरकडे तो दातच बघतो ना, तुम्ही घसा घेऊन तो तरी डॉक्टर दात एकदा बघतो, मला हा दातामध्ये काय आहे का नाही. सेम तसंच आहे, जर टेक्निकल तुम्ही गॅरेजला आलं, इलेक्ट्रिशियनला गाडी दाखवा, तो म्हणणार हे अल्टरनेटिव्ह मध्ये आवाज का स्टार्टर मध्ये आवाज असं वाटतोय, तो त्याच्यात त्याला इंजिनचे ते लक्ष जात नाही. आणि मेकॅनिक जो येतोय तो नाही, हे आवाज इंजिन मध्ये आहे, बरोबर. आता ह्याच्यात सगळ्यात सोपं काय, टेक्नॉलॉजी. तुम्ही डायग्नोस OBDI स्कॅनर लावा, सर्च करा, ते सेन्सर दाखवतं, हा सेन्सर काम करत नाही, ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. मग आता गाड्यांच्या मध्ये सगळीकडे सेन्सर आहेत, सगळे सेन्सर आहे, सगळे शॉक अब्झॉर्बर म्हणा किंवा सगळे शॉकर पासून तुमच्या क्लायमेटला सुद्धा सेन्सर, तुमच्या बाहेर टेम्परेचर किती आहे, आज टेम्परेचर किती आहे, त्याला सुद्धा सेन्सर आहे. आता तर ऍडास पण ऍड होते मध्ये. आता गाडी काय नेमकं ऍडास एक असं सेन्सर आहे की ते इन केस तुम्ही ब्रेक नाही मारला, पुढे कुठलं गाडी थांबलं किंवा पुढे काहीतरी ऑब्जेक्ट आले बाबा, ऍडास स्वतः कंट्रोल करून गाडीला थांबवते. ऍडास कंट्रोल आहे. ऍडास मध्ये भरपूर डेव्हलपमेंट आहे, त्यामध्ये भरपूर व्हरायटीज आहे. काही गाडी लिमिटेड ऍडास यूज केलेले आहे, काही गाडी भरपूर टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे. काही सेल्फ ड्राईव्ह पण ऍडास मध्ये कंट्रोल होऊन ते गुगल मॅपवरून ते तुम्हाला कुठे पोहोचायचं ऑटोमॅटिक पोहोचू शकतो, बरोबर. ड्रायव्हरलेच आपण आता म्हणतोय ना, नवीन काढायला जाते, म्हणजे ड्रायव्हरची पण गरज लागणार नाही, फक्त सांगायचं. पण आपल्या इंडियामध्ये ते टेक्नॉलॉजी कम्प्लीट व्हायला खूप वर्ष जाईल ते लागेल. आपला कुठला रस्ता कधी अर्धा बंद होतो सांग माहिती पडत नाही ना. नाही, मग आता ही जी टेक्नॉलॉजी चेंज होत गेली, आता होत आहे. म्हणजे आता दुसरी गोष्ट की आधुनिक बोलूया आपण की बाबा आधी मॅन्युअल गाड्या होत्या, मॅन्युअल गाड्यांच्यामुळे ऑटोमॅटिक गाड्या ऍक्सेप्ट करायलाच माणसांना वेळ गेला. पण आता आज ऑटोमॅटिक बरी वाटते, कारण का ट्रॅफिक मध्ये सारखं क्लच दाबायला वगैरे कुणाला म्हणजे नको वाटते, कारण का पायाला देखील त्रास होतोय तो. तर याच्याबद्दल तुमचं काय, म्हणजे आधी ह्याच्यापेक्षा म्हणजे ऑटोमॅटिक गाड्यांच्यामुळे म्हणजे मेंटेनन्स वाढला म्हणायचं काय, कसं झालं काय, तसं काय नाही आहे? नाही, ऍक्च्युअली तसं काही नाही आहे. ऑटोमॅटिक गाडीमुळे मेंटेनन्स कधीच वाढलेलं नाही आहे, मेंटेनन्स कमी होतात उलटा. कारण आता बघा, मी गाडी चालवतोय,
मी फर्स्ट गिअर टाकला, सेकंड गिअर टाकला, तेवढ्यात मला एक फोन आला. मी फोन कानात लावलं, बोलत गेला. माझं गाडीची स्पीड वाढलं, इकडे थर्ड टाकायला पाहिजे होतं, पण माझं लक्ष फोन मध्ये आहे. बरोबर बरोबर आहे. हा, मी थर्ड कधी टाकतो, मागच्या हॉर्न वाजवतो मला, पीपी केलं म्हणलं अरे हा मला स्पीड वाढला पाहिजे, मग लोक थर्ड टाकून मी थोडा साईडला घेतो. ऑटोमॅटिक मध्ये तसं नाहीये. तुम्ही पर्टिक्युलर स्पीडला गेलं की ऑटोमॅटिक गिअर ऑटोमॅटिक चेंज होतात. ऑटोमॅटिक पुढे जाणार, ते तुम्ही ब्रेक मारला की ऑटोमॅटिक ते सेकंडला येणार, थर्डला येणार, फर्स्टला येणार, थांबणार. त्यामुळं मेंटेनन्स उलट कमी होतात. कारण आम्ही लक्ष नसल्यामुळं आपण जास्त चालवलं तुमचे क्लच लवकर जळू शकतो. नाही तुम्ही तर ठीक आहे, मोबाईल म्हणला ठीक आहे, ते मोबाईल अलाउड नाही आहे, ते रूलच आहे आपला की डोंट म्हणजे मोबाईल वापरू नका ड्रायव्हिंग करताना. पण बोलताना देखील म्हणजे गाडीमध्ये आपण बोलू शकतो. ड्रायव्हिंग करताना बोलताना मला कळत नाही बाबा गिअर कोणता टाकलाय. बरोबर, तुम्ही म्हणताय तो पॉईंट असा पण होऊ शकतो. मी कधी काही आपलं लक्ष असतं, काही गप्पा मारतात किंवा कुठे रोड बघत असतात, कुठे टर्न घ्यायचं का, त्यावेळी आपण गिअर चेंज करत नाहीये, लक्षात राहत नाहीये. किंवा आपण सिग्नलला उभी आहे, आपण क्लच दाबून पकडलाय, गाडी गिअरवरती आहे, न्यूट्रल करून क्लच पकडला पाहिजे, क्लच दाबून पकडला नाही पाहिजे. कारण क्लच पकडल्यामुळे मेंटेनन्स तुमचे वाढतंय, क्लच केबल स्ट्रेंथ वाढतात, हायड्रोलिक लीक होतात है ना. पण ते गिअर ऑटोमॅटिक तसं नसतात, ते स्वतः सेल्फ कंट्रोल करून घेत होते. म्हणजे उलट त्या दृष्टीने बघायला गेलं तर ते चांगलं आहे. बरोबर आहे. पहिलं सुरुवातीला काय होतं, ऑटो म्हणलं की ते एक फॅशन होतं. लोकांना वाटतं अरे हा ऑटोमॅटिक गाडी वापरतोय म्हणजे खूप महाग गाडी वापरतोय. आज ते नेसेसरी आहे, गरज आहे. सिटीमध्ये तुम्हाला गाडी ड्राईव्ह करायची असेल ना, ऑटोमॅटिकची गरज आहे. बरोबर आहे. आणि आधी ऑटोमॅटिक गाडी लिमिटेड असल्यामुळं त्याचे पार्ट्स खूप महाग राहायचे. आता बरेचपैकी सगळ्या ब्रँडमध्ये ऑटोमॅटिक आलेले, म्हणून त्याच्यामध्ये म्हणजे मग त्यावेळी मॅन्युअल म्हणून ऑटोमॅटिकला शिफ्ट झालं. त्यावेळी जसं आता इलेक्ट्रिकल व्हेकल मध्ये आपण शिफ्ट होतात बऱ्यापैकी, पण ते आता गाड्यांचं हे कमी आहे काय अजून, म्हणजे प्रोडक्शन कमी आहे, त्यामुळं कॉस्ट वाढतात. तसं त्यावेळी होतं. ज्यावेळी मॅन्युअल ऑटोमॅटिक आलं त्यावेळी पार्ट लगेच अवेलेबल होते असं नाही. त्यामुळे गाडी घेताना सुद्धा तुम्हाला लाख 2 लाखाचा फरक राहायचा. आता ते थोडं गॅप कमी होत गेला. बरोबर आहे. म्हणजे असं बऱ्यापैकी बदल होत गेले. मग याला अडॉप्ट कसं केलंय तुम्ही, काय ऑटोमॅटिक होत गेलं कसं? जसं जसं गाडी आलं तसं आम्ही खोलत गेलो. आम्हाला खोलत नाही, पण काही झालं तरी बेसिक तेच राहणार आहे. पण कसं आहे, कुठलेही चेंजेस आहे ना एकदम लगेच चेंज होत नाही होत. बरोबर, थोडं चेंज होतात. पहिलं स्टार्टिंगला ऑटोमॅटिक आलं, EMT आलं. EMT मध्ये कसं आहे, तुमचं क्लच सेम आहे, मॅन्युअल क्लच सेम टू सेम क्लच आहे. त्याला बोलतं की इम्युलेटर सिस्टम दिलं की ते गिअरला कंट्रोल करतं, म्हणजे क्लचला कंट्रोल करतं. फक्त तुम्ही हाताने क्लच दाबत नाही, ते सिस्टम क्लच दाबतोय आणि सिस्टम तुम्हाला गिअर चेंज करतोय. हो, त्यावेळी ते ॲरेज म्हणजे ऍक्सेलरेट होते आणि कळते बाबा गिअर शिफ्ट झाला. इम्युलेटर सिस्टम होतं म्हणून ते थोडं चेंज झालं. नंतर आलं DSG आलं, नंतर DCT आला. हे डायरेक्ट आपण मॅन्युअलवरनं DCTला आले नाहीये, EMTला आलंय. म्हणजे तिथं आपलं कुठलं तरी टेक्नॉलॉजी होतं की क्लच होता, आपण क्लच तेच वापरत होतं, फक्त हे एवढंच पार्ट आपल्याला बघायचं होतं. बरोबर. नंतर हळूहळू ऑटोमॅटिक क्लच आला, म्हणजे क्लचमध्ये पण चेंज झाला. म्हणजे टेक्नॉलॉजीला आपल्याला हळूहळू डेव्हलप व्हायला, जसं टेक्नॉलॉजी डेव्हलप गेलं तसं आम्ही पण त्याच्याबरोबरच चेंज होत गेलं. मेकॅनिक पण चेंज होत गेलं, असं झालं. अनुभवावर ना. आणि हे सगळे म्हणजे आता कॅस्ट्रोल वगैरे जे ट्रेनिंग देतात त्याच्यात ट्रेनिंग फार इम्पॉर्टंट आहे. ट्रेनिंग शिवाय तुमचं काहीच होत नाही. त्याचा भरपूर फायदा होता. कुठे आपण चुकतात, काही टेक्नॉलॉजी नवीन आलं, आणि आजकाल युट्यूबमुळे तर भन्नाट फायदा होतो. नाही, आता मला तुम्हाला एक विचारतो, आता मनात आलेला प्रश्न एक साधा, की आपण या हाय एंड गाड्या ज्या म्हणतोय, म्हणजे आता मर्सिडीज म्हणा, आता लावलेली आहे, मर्सिडीज आहे, ऑडी आहे, BMW आहे, ह्या गाड्या, त्यानंतर या स्कोडा गाड्या, व्होक्सवॅगन, त्यानंतर ह्या आपल्या टाटा महिंद्रा म्हणा, किंवा याच्यामध्ये म्हणजे हाय एंड म्हणतात, म्हणजे काय आहे नेमकं त्याच्यात वेगळं काय असं, म्हणजे काय बदल, म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये थोडा फरक आहे. आणि जे हाय एंड व्हेकल्स आहे त्याचे काही प्रॉडक्ट असं असतं की सेफ्टीचे म्हणा, लवकर काम निघत नाहीये, ते क्वालिटी तेवढं टेस्ट केले असतात. ओके. नॉर्मल आपलं कुठल्याही ब्रँडचे नाव घेत नाही मी, कुठलाही ब्रँड, आपलं एक ब्रँड घ्या, ते गाडी आले मार्केटला 6 महिन्यांनी 8 महिन्यांनी प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण त्याला ARA किंवा कुठल्याही R&D टेस्टिंग मध्ये तेवढं प्रॉपर टेस्टिंग केलेलं नसतात, किंवा कुठे ना कुठे कॉस्ट सेव्हिंगसाठी कुठे ना कुठे कॉम्प्रोमाइज केले असतात. बरोबर आहे. जेव्हा हाय एंडच्या गाडी येतात ना, त्याच्या टेस्टिंग 100% झाले असतात, 100% रिझल्ट देणार ते, आणि 99.9% कुठेही फेल होणार नाही. हाय एंड गाडीमध्ये हे असतात.
म्हणून लोक BMW, ऑडी, जाग्वार, मर्सिडीज म्हणा, आणि म्हणजे त्याची कॉस्ट जादा असणार कारण ते किंवा कारण त्यांनी ते- ऑलरेडी हा, टेस्टिंगला वगैरे पैसा testing तेवढा केलं- खर्च केलेला केलेला आणि प्रॉडक्ट म्हणून तेवढं खर्च केला असतं. ते प्रॉडक्ट तेवढं महाग प्रॉडक्ट लागतात आणि आपलं बाकी गाडीमध्ये तेवढं महाग प्रॉडक्ट नसतात. त्यामुळे कुठे ना कुठे कॉस्ट बरोबर कॉम्प्रोमाइज करावा लागतो, म्हणून ते क्वालिटी बरोबर कॉम्प्रोमाइज होतात. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही कुठली सेगमेंट बघताय जेव्हा ठीक आहे म्हणजे त्याच्यानुसार हे जाते म्हणजे हो, हा बदल असतो हा actually. म्हणजे बदल कसं असते बाबा आपण हाय एंड गाडी हाय एंड हा. गाडी बाबा हाय एंड गाडी म्हणजे नेमकं काय तर त्याच्यात फीचर्स एवढे जातात फीचर्स की तेवढं आहे, cost- त्याचे क्वालिटी तेवढं मेंटेन केलेलं आहे, त्याचं टेस्टिंग तेवढं केलेलं आहे, त्या हिशोबाने त्याचा कॉस्ट वाढतोय आणि ते तुम्हाला 100% परफॉर्मन्स देणार देणार असं आहे. म्हणजे हा बदल आहे main. हा बदल आहे, बाकी काही नाही. टेक्नॉलॉजी दोन्ही ठिकाणी सेमच वापरले असतात, हम्म. फक्त प्रॉडक्टच्या क्वालिटीमध्ये कुठे ना कुठे कॉम्प्रोमाइज केलं असतं कॉस्टिंगसाठी. बरोबर आहे. बरं आता तुमच्याशी एवढी चर्चा केली तुमचं समजलं बाबा काय काय करताय काय अचिव्हमेंट आता याच्या पुढचा गोल काय आहे का बाबा हे झालं नाही आता याच्या पुढे काय आता पुढचं गोल म्हणलं की आता EV आलंय, बरोबर. EV आला की सगळे ऑटोमोबाईलमध्ये खूप मोठं असं एक टेन्शन होतं की लोकांना आता EV वेगळं आलं की आमचं काम पूर्ण बंद होणार, आता आम्ही सगळं पानं टाकून जायला लागेल हा. कारण आपल्याला काम येणार नाहीये, हा बरोबर. तसं काही नाहीये. हा जेव्हा कार्बोरेटरवरनं MPF आलं ना तेव्हा पण लोकांना असं वाटतं आणि आता टेक्नॉलॉजी चेंज झाला, आता सगळं OBD स्कॅनर हे ते काय गरज सगळं लागणार नाही. आता आपलं काम पूर्ण बंद होणार काही कधी बंद होणार नाहीये. नाही होणार आहे. फक्त काम करायची पद्धत चेंज होईल आणि काम तेच होणार आहे. कारण तुम्ही डिझेलकडे पाठवा कुठेही पाठवा तिथं पण काम करणारा माणूसच आहे, बरोबर. आणि तोच माणूस बाहेर पण काम करतो. फक्त नॉलेज पाहिजे, ट्रेनिंग पाहिजे, प्रॉपर गाईड पाहिजे. कारण गाडी म्हणलं की 4 माणसं गाडीमध्ये फिरतात. ईव्ही गाडी यायला सुरू झालेत का? हो, माझ्याकडे EV गाडी यायला सुरू झालं. फक्त जे वॉरंटी क्लेम्सचे काम असतात ते आम्ही करत नाही. हा. बाकी ब्रेकिंगमध्ये काम करतात, सस्पेन्शनचे काम करतात आम्ही, बाकी डेंटिंग पेंटिंगमध्ये ॲक्सिडेंट जॉब येतात ते आम्ही करतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि बेसिक EV ट्रेनिंग सुद्धा आम्हाला कॅस्ट्रोकडनं भेटलं आहे. बेसिक EV ट्रेनिंग, आता EV व्हेकल म्हणलं की ना त्याला हँडल कसं करायचं ते सगळ्यात मेन गोष्ट आहे. ती आणि पद्धत वेगळी आहे. हा, कारण त्याचे टूल पण वेगळं आहे, पद्धत वेगळं आहे, कारण त्याच्यामध्ये हाय वोल्ट आहे. हा कुठेतरी तुम्ही चुकीच्या ठिकाणी हात टाकला ना अरे बाप तर खूप मोठा ऍक्सिडेंट होणार आहे. हा हा, माणूस त्यामध्ये मरू पण शकतो, कारण त्यामध्ये हाय वोल्ट करंट दिले असतात, बरोबर. त्यासाठी त्याला हँडलिंग करायचं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ओके सेफ्टी नॉर्म्स आहे, काही नॉब्स दिले ते तुम्ही काम करच्या अगोदर बंद करायला पाहिजे, हा डिस्कनेक्ट करायला पाहिजे, ते सगळे बघायचे फार गरजेचे आहे. म्हणून एक बेसिक ट्रेनिंग आम्हाला कॅस्ट्रोकडनं ऑलरेडी भेटलेलं आहे. भेटलेलं आहे. हा. म्हणजे कोणती गाडी आली तरी तिला देखील कसं हँडलिंग हा, करायचं हँडलिंग म्हणजे- कसं करायचं. इन केस ऍक्सिडेंट झाला की तुम्ही EVला डिस्कनेक्ट कसं करू शकता, बॅटरीला डिस्कनेक्ट करायला पाहिजे, हा. म्हणजे त्याचं व्होल्टेज याचे बंद होत आहे. म्हणजे तुमच्या जे काय प्रिकॉशन म्हणा सुरुवातीला काय घ्यायला पाहिजे तर तुम्ही सगळंच घ्यायला पाहिजे. म्हणजे आपण असं म्हणूया का म्हणजे आता मी ठीक आहे डिझेल गाडी वापरतोय आता स्विफ्ट म्हणा आता तुम्हाला माहितीच आहे इंडिका स्विफ्ट ॲम्यू आता रॅपिड आहे तर ह्या गाड्या डिझेल गाड्या त्या आधीपासून चालत आलेल्या आहेत त्यामुळे त्याला मी कसं हँडलिंग करू शकतोय कुठे जाऊन काही चेक करू शकतोय. इलेक्ट्रिक व्हेकल तसं नाही करू शकत. इलेक्ट्रिक व्हेकलला कधी तुम्ही चुकून बॉनेट ओपन करायचे नाहीये, कुठेही चुकून तुम्ही हात टाकायचे नाहीये, हा कारण त्यामध्ये हाय वोल्ट्स असतात आणि जे कलर कोड दिलेले आहे सगळे ज्याला नॉलेज आहे ज्याने ट्रेनिंग घेतलं त्याला माहिती आहे की हा कलर कोड काय याला हात लावायचे का नाहीये ओके हे नॉर्मल माणसाला माहिती नसतात, बरोबर. म्हणून कधीही इलेक्ट्रिक व्हेकलला तुम्ही बॉनेट ओपन करून काही करायला जायचं नाही अजिबात. अरे बापरे हे तर लय मोठी गोष्ट आहे. कारण तुम्हाला शोरूम मध्ये फक्त दोनच दाखवता की ऍक्सिडेंट झाला की तुम्ही हे फक्त डिस्कनेक्ट करा, बाकी काय करायचं नाही. तेवढंच, बाकी काही नाही करायचं. इव्हन विदाउट हँड ग्लोव्स बॉनेटमध्ये कुठल्याही वायरला हात सुद्धा लावायचे नाहीये, त्याचे हँडग्लोव्स सुद्धा वेगळे असतात, म्हणजे इलेक्ट्रिक शॉक प्रूफ आहे हँडग्लोव्स असतात ते वापरूनच काम करावं लागतं. हे सगळं सेफ्टी नॉर्म्स फार इम्पॉर्टंट आहे. नाही हे लय महत्वाचं आहे कारण का आता काय आहे ठीक आहे आपल्या इंटरव्ह्यू मधून बऱ्याच जणांना कळाल तर जे ऐकतील त्यांना कळणार कारण का कसं आता मी जर विचार केला 2012 13-14 वर्षाली मी गाडी वापरतो म्हणजे एक प्रकारचा कॉन्फिडन्स आहे ना हो किंवा नाही मी गाडी हँडल करू शकतो मी ओपन करून बघू शकतो हे करू शकतो ते करू शकतो. Eव्ही मध्ये AC पण आहे आणि DC पण आहे, दोन्ही करंट आहे. हा त्याला बॅटरी पण दिलेलं आहे, बाकीचे तुमचे लाईट्स कंट्रोल करायला बॅटरी दिलेलं आहे, 12 वोल्ट दिलेले आहे, ते जसं तुमची बाकी गाडी काम करतो सेम तसं करतोय. आणि दुसरं जे आहे ते इंजिनला कंट्रोल करण्यासाठी ते खूप हॅवी वोल्ट असतं, ते मोटर तेवढं पॉवरने फिरायला पाहिजे मोटर, म्हणून ते चुकून कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग तुम्ही कुठे वायरला हात लावलं काय चुकीचं केलं
ते मोठा ऍक्सिडेंट होऊ शकतो. मोठा ऍक्सिडेंट होऊ शकतो, हो. म्हणून ती म्हणून- काळजी तुम्हाला घ्यायला पाहिजे. काळजी घ्यायलाच पाहिजे. अजिबात तसा चुकून कधी हात लावू नका. हात लावू नका, म्हणजे काहीच आणि करू नका गाडी. आपण बाकी गाडीमध्ये मॉडिफाय करतात ना, तसं ईव्ही गाडीमध्ये कधी मॉडिफायचे भानगडीत पडायचेच नाही. हा, जे दिले कंपनीने तेवढंच वापरा. तेवढंच वापरा. एक्स्ट्रा व्होल्टेज वाढवायचं किंवा चेंजेस करायचे. इव्हन व्हीलमध्ये पण चेंजेस नाही करायचे, कारण त्याला ब्रेकिंग सिस्टम सुद्धा वेगळे असतात. वेगळी आहे. ब्रेकिंग मध्ये पण त्यांनी जनरेटर दिले की ते व्होल्टेज रिजनरेट करायला पाहिजे. जनरेट करावं. हा, बरोबर आहे, बरोबर आहे. दिले असतात, म्हणून तिथं काही म्हणजे मॉडिफाय नाही हा करायचे. भरपूर मोठा बदल आहे. हो, म्हणजे आता आपण म्हणू शकत होतो हम्म. पेट्रोल गाडी आहे, सीएनजी आहे, लाव हात कर काहीतरी, पण इलेक्ट्रिक गाडीला नाही काय. कधीच नाही. कधी ब्रेकडाऊन झाला, बंद पडला की बाजूला ठेवायचे, कॉल सेंटरला फोन करायचे, एवढंच. दुसरं काय नाही. स्वतःचे डोकं वापरायचेच नाही. असं आहे. नाही, पण याच्यामुळे पोल्युशन भरपूर कमी आलंय का, काय झालंय, म्हणजे कसं आहे आता? हा, आता हे मोठे लोक ठरवतात ईव्ही मुळे पोल्युशन कमी होतात का नाही. आम्ही एवढं काय आपण आयडिया टाकू शकणार नाही, पण कुठे ना कुठे पुढे प्रॉब्लेम येणार आहे की आता 5 वर्षानंतर तुमचे बॅटरी एक्सपायर होतात. त्या करायचं काय, ते करायचे काय, ते कुठे टाकणार, तो लय मोठा ते प्रश्न खूप आहे. मोठा प्रश्न आहे. पण मला फ्युचरमध्ये ईव्ही पासून हायब्रिड जास्त दिसतोय. हा कारण कसं आहे, आपलं इंडियन मेंटॅलिटी कसं आहे, आता मी एक गाडी घेतलं, हा, मला सकाळी मुलाला स्कूल सोडायला पण तेच पाहिजे, भाजी आणायला पण तेच पाहिजे, गावाकडे जायला पण तेच पाहिजे. कारण बरोबर. आपलं मेंटॅलिटी असं की फॅमिलीमध्ये एक कार पाहिजे. एक कार भरपूर बरोबर. झाली. आणि आता समजा माझं गाव इकडनं 500-600 किलोमीटर लांब आहे, जर मी ईव्ही गाडी घेतली तर एवढं लांब जाऊ शकणार नाही. बरोबर आहे. मध्ये त्याला मला चार्जिंग स्टेशन पाहिजे. चार्जिंग स्टेशन बघायला लागेल, आणि एकदा चार्जिंग करायचं किती पण तुम्ही अर्जंट काय म्हटलं 2 तास तर मिनिमम लागणार. साधी गोष्ट आहे, सीएनजी गाडीला सीएनजी भरायला 2 मिनिटं लागतात. जर गणपतीला गावाला निघायचं म्हटलं तुम्हाला 3 किलोमीटर लाईन दिसतोय, लाईन दिसलं समजायचं हा इथं पुढे सीएनजी आहे. नाही, ते आज झालेलं आहे ते. बरोबर ना. हायवेला गेले की लाईन हा इथं सीएनजी आहे. जर 2 मिनिटाच्या 3 किलोमीटर लाईन लागतोय आणि 2 तासाला किती किलोमीटर लाईन लागणार. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यामुळं सगळ्यांना परवडणार नाहीये. आणि आता इंडियामध्ये असं तुम्ही बघायला गेलं, नवीन गाडीपासून जुना गाडी जास्त सेल होत आहे. बरोबर. आता तुम्ही तुमच्या इंडिका तुम्ही स्क्रॅपवर टाकणार नाहीये. नाही आहे. तुम्ही वापरून दुसऱ्याला विकले, बरोबर, तर त्याच्यासाठी त्या फर्स्ट गाडी असेल तर, आणि तुम्ही दुसरं गाडी घेतले, तिसरं घेतलं, चौथा घेतलं, चौथं 5वं घेतलं, म्हणजे सेकंड सेल्सचे जनरेशन खूप वाढतंय. 10 गाडी नवीन सेल झालं तर तुम्हाला जवळपास 40 गाडी जुनं सेल होतात. बरोबर आहे. बरोबर. आता ईव्हीचे प्रश्न हे आहे की 5 वर्षानंतर त्याला बॅटरी तुम्हाला बदलायला लागणार आहे. बॅटरीचे कॉस्ट अर्धा गाडीची व्हॅल्यू आहे. आणि जेव्हा आपण 5 वर्षांनी अर्धा व्हॅल्यूला गाडी विकायला गेलो तर प्रश्न येतो की गाडी सेकंड गाडी घेऊन करू काय. कारण ते काय म्हणणार बाबा आधी बॅटरी चेंज. 15 लाखाची गाडी मी जर 5 लाखाला घेतो, कारण माझं बजेट 5 लाखाचे आहे, मग म्हणून मी सेकंड हँड घेतो. बरोबर. आणि 5 लाखाची घेऊन त्याला परत 2 लाखाची 3 लाखाची बॅटरी टाकायचं म्हटलं तर प्रश्न येतोय. म्हणून रिसेलच्या खूप मोठा प्रॉब्लेम येणार आहे 5 वर्षानंतर त्याला. असं आहे. बरं. त्या केसला हायब्रिड मला चांगलं वाटतंय. कारण का दुसरी गोष्ट अशी होणार आहे की आता जसे नॉर्म बदलते तसे री रजिस्ट्रेशन पण बंद होईल. आता BS3 होत नाही, तसं पण होणार ना. हो, BS3 पण आता हळूहळू बंद होत आला. बऱ्याच मोठ्या सिटीमध्ये रजिस्ट्रेशन करत नाहीये. पेट्रोलला तरी करतात, डिझेलला तर करतच नाहीये. फार कमी करत गेले, फार कमी करतात. नाही म्हणजे हा मोठा प्रश्न आहे, तो पोल्युशन वाईज झाला. पण इन जनरल जर सर्व्हिसिंग बघितलं तर गाडीचं सर्व्हिसिंग बंद होणार नाही. उलट त्याच्यामध्ये देखील टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट चांगली होते. टेक्नॉलॉजी चेंज होणार. लोक वर्षापासून टेक्नॉलॉजीला हायर करणार आणि काम करणार आहे. टेक्नॉलॉजी कुठेही बंद पडणार नाही. बंद पडणारच नाही. लोकल वर्कशॉप कधी बंद पडणार नाही. दुसऱ्या त्याला टेक्नॉलॉजी सोबत जायला लागेल. नाही, मला दुसरी गोष्ट विचारायची आता याच्यामधला तुमचा अनुभव असा आहे की आता आपण बघतो की बाबा हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करताना रोबोट वापरतात. हो. रोबोटनं ऑपरेशन केलं किंवा रोबोटनं हे केलं. रोबोट तसं सर्व्हिस सेंटरमध्ये रोबोट येण्याचे चान्सेस आहेत का? कसं आहे? फार कमी आहे. कारण कसं आहे, आता ऑपरेशनला तुम्हाला हार्ट ऑपरेशन करायचे, रोबोटला शिकवलं की हार्टमध्ये हे प्रॉब्लेम आहे, हे नस काढ, हे चेंज कर, हे फिट कर. बरोबर. पण तुम्ही गाडी आणता, मला म्हणता माझा गाडी गुडगुड आवाज येतोय. आता एक गुडगुड कुठून येतोय? ते चाकातून आहे का, बेरीमधनं आहे का? ते बरोबर आहे. नेमका प्रॉब्लेम ते करणार. म्हणजे इथं हाच प्रॉब्लेम असं म्हणू शकत नाही. जसं आता तुम्ही इंजिनची पण कामं करताय किंवा असेंब्ली लाईनला चालतात. असेंब्ली लाईनला रोबोट काम करतो. त्याला पर्टिक्युलर त्याला हे करून सेट करून दिलेलं आहे. ते तेवढं बोर्ड लावायचे, तेवढं टॉक मारायचं, तेवढं फिट करायचं, पोट ढकलायचं.
पण मेंटेनन्सला शक्य नाही. शक्य नाही, कारण का काय प्रॉब्लेम येईल माहित नाही, काय प्रॉब्लेम माहित नाही आणि कुठे प्रॉब्लेम येणार माहित नाही. आणि प्रत्येक गाडीचा प्रॉब्लेम असला तर तो वेगळा वेगळा असतात. जर तुम्ही इंजिन ओव्हरऑलिंग करताय म्हणजे परत ते खरं खोलायचं, परत त्याच्यातले प्रॉब्लेम करायचे आणि परत अरेंज करायचं, हे त्यांना जमणार नाहीये. म्हणजे त्यामुळे तिथं AI म्हणा किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा रोबोट याचं हे कमी राहणार आहे, लिमिटेड राहणार आहे. त्याचा पूर्ण एक्सपोजर एवढा राहणार नाहीये, कारण का प्रत्येक गाडीचं दुखणं वेगळं, प्रत्येक गाडीचं सर्व्हिसिंग वेगळं, प्रत्येक गाडी सगळं वेगळं. आता मल्टी ब्रँड आहे आपल्याकडे, मारुतीपासून मर्सिडीज पण सगळे ब्रँड येतात, सगळे ब्रँड आहेत, सगळ्यांची टेक्नॉलॉजी वेगळं आहे, सगळं. रोबोटला तेवढं कमांड देऊन ठेवला होणारच नाही ना. होणारच नाहीये प्रत्येक, त्यामुळे त्याचे चान्सेस एकदमच कमी येतात. बरोबर आहे. तर मंडळी, आपण नरेश सरांच्यावर भरपूर बोललो आणि यांच्यातून समजून घेतलं काय काय बदल होत गेलेत आणि अजून बदल होत आहेत, असं नाही की हे थांबणार आहे. बरोबर. आणि ठीक आहे, आम्हाला SR फिल्म्सला तुम्ही इंटरव्ह्यू दिल्याबद्दल खरोखर धन्यवाद देतो. थँक्यू सो मच सर. आभार मानतो तुमचे. आणि नाही, आम्हाला पण चांगला वाटलं, कुठे ना कुठे आमचे पण अनुभव पुढे द्यायला चांगला वाटतंय मला. असं काही नाही आहे ना, माझं मुलं कोणाला तरी काहीतरी नॉलेज भेटतोय. नाही, आता दुसरी गोष्ट कशी आहे, आम्ही देखील ते करतोय. म्हणजे आता दुसरी एक सिरीज आहे सामाजिक म्हणून, ते मिस्टर कल्याण म्हणून आहे, त्यांचा इंटरव्ह्यू ऑलरेडी मी घेतलाय. तर त्यांच्यासोबत मी एक बनवतोय की बाबा गाडी चालवताना तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे, डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग काय आहे, हेल्मेट का गरजेचं आहे टू व्हीलरला, किंवा तुमचे ड्रायव्हिंग बायकिंग गिअर काय आहेत, हे सगळी सिरीज बनवतोय. तशी ही देखील सिरीज बनवायला काय प्रॉब्लेम, उलट हे सामाजिक काही चांगलं जर ऐकायला मिळतं काय हरकत आहे. आणि तुमची का निवड केली तर बाबा ती काय, आपले संबंध पण जुने आहेत आणि तुमचंही सगळं बघतोय. तर फिरत आल्यानंतर कुठलाही कस्टमर असा रडत गेलाय नाही हो यानं मला फसवलंय असं म्हणत गेलं कधी बघितलं नाही. बरोबर. आणि मी देखील आता तुमच्यासोबत आपण बोलल्याप्रमाणे 13 वर्ष आहे, 13-14 वर्ष आले आणि हे पाहतोय. तर इंटरव्ह्यू दिल्याबद्दल परत एकदा धन्यवाद. थँक्यू सो मच सर. तर मंडळी, आपण नरेश सरांच्या सोबत चर्चा केली आणि ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये एक ओव्हरऑल पाहिलं किंवा काय बदल होत गेले आणि कसे होत गेले. आणि सरांनी आपल्याला चांगले एक्सपिरियन्स सांगितला, शेअर केला. आणि प्रत्येक ठिकाणी काही म्हटलं तरी देखील हार्डवर्कला पर्याय नाही. येस. आणि लॉयल्टी तुमची काय असते त्याला पर्याय नाहीये. तर मंडळी, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार.